Okay, today we discuss about in the topic that is the thermodynamics, that is the nature of work. Work having the symbol W and nature of a heat which having the symbol Q. Okay. आता नेचर ऑफ वर्क मध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू द सायन्स असं आपण म्हटलं तर वर्क डन ज्याला मराठीत आपण कार्य म्हणतो ते कधी होतं तर समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण आता इथे एक पेन ठेवलेला आहे, बरोबर आहे. आपल्याला वर्क डन म्हटलं की आपल्याला माहिती आहे की वेन यू कॅन कॅरीड आउट द डिस्प्लेसमेंट ऑफ धिस ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. म्हणजे मी हा जर पेन इथून उचलला आणि इकडं ठेवला, लक्षात येतंय का बघा. म्हणजे आपण जर एखाद्या ऑब्जेक्टची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर का डिस्प्लेसमेंट केली तर त्याला आपण म्हणतो वर्क इज डन, बरोबर आहे. पण आपण असं केलं की हा पेन इथं ठेवलेला आहे आणि हा पेन उचलायला मला फोर्स अप्लाय करायला लागणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे वर्क इज नथिंग बट द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला पुढे डेरिव्हेशन येणार आहे ते. आता हा पेन मी इथं ठेवला आणि याच्यावर मी फोर्स फक्त अप्लाय करतोय, भरपूर फोर्स अप्लाय करतोय असा, पण याची डिस्प्लेसमेंटच होत नाहीये. जर डिस्प्लेसमेंटच होत नाही तर मग काहीच उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट झिरो, वर्क इज द झिरो. ओके. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द वर्क इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट कॅन बी कॅरीड आउट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. आता थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्याकडे ऑब्जेक्ट नाहीये. थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण काय करणार आहे तर सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर दिस वन इज द सिस्टीम अँड इन दिस सिस्टीम द गॅस इज एनक्लोज. या यू कॅन से इन दिस सिस्टीम यू कॅन कॅरी आउट द नंबर ऑफ द केमिकल रिएक्शन्स. ओके. आता एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज फॉर एक्झाम्पल इन दिस सिस्टीम व्हॉट हॅपन्स हियर you can carry out the reaction between hydrogen and chlorine which can be converted to the HCl. Suppose for example hydrogen is the gas, chlorine is also gas, while the HCl is also gaseous in state. आता जर का आपण सगळे समजून चला हे गॅसियस स्टेट मधले कन्सिडर केले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की व्हेन यू कॅन से the 1 mole of hydrogen combines with 1 mole of chlorine, at that time there is the formation of 2 moles of HCl. Okay. आता इथं number of moles of reactants किती आले तर 1 + 1. म्हणजे आपण असं घेतलं की सपोज फॉर एक्झाम्पल H2 + Cl2 gives twice HCl. All are in gaseous state. बरोबर आहे. म्हणजे इथं H2 चा किती आला 1 व्हॉल्यूम, Cl2 चा 1 व्हॉल्यूम, HCl चा 2 व्हॉल्यूम झाला. गेल्या वर्षी आपण गेलो सेक्स ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम शिकलोय त्याप्रमाणे. म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन ॲट द टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ 2 व्हॉल्यूम ऑफ HCl. दॅट इज नथिंग बट द टोटल व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्ट. रिएक्टंटचा टोटल व्हॉल्यूम आणि प्रॉडक्टचा जर टोटल व्हॉल्यूम असेल तर या व्हॉल्यूम मध्ये चेंजच होणार नाही. जर व्हॉल्यूम मध्ये चेंज नाही म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंटच नाहीये. तर इफ देयर इज अ नो चेंज इन व्हॉल्यूम ॲट दॅट टाइम सी यू कॅन से हियर द वर्क विच कॅन बी डू इन दिस सिस्टीम इट इज द झिरो. वर्क इज झिरो. वर्क का झिरो झालं तर तिथं वर्क झालंच नाही, चेंज इन व्हॉल्यूमच झाला नाही, म्हणजे वर्क इज टोटली झिरो. म्हणजे इथं लक्षात घ्या की थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर इन अ सिस्टीम व्हेन यू कॅन कॅरी आउट द डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स यू कॅन से इन दॅट सिस्टीम इफ देयर इज द चेंज इन व्हॉल्यूम कॅन बी कॅरीड आउट ॲट द टाइम वर्क इज डन. ओके. आता नंबर नेक्स्ट थिंग सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर इन दिस सेकंड रिएक्शन व्हॉट हॅपन्स हियर अँड दॅट वन इज नथिंग बट द PCl5. Okay, so this one it is the PCl5 which can be converted to phosphorus trichloride along with the chlorine. You know very well the phosphorus pentachloride is a solid in state, PCl3 is also solid, but chlorine is the gaseous in state. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन्ही सॉलिड आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपण गॅसेस ह्याच्यामध्ये घेतले, गॅस आर एनक्लोज इन दिस सिस्टम असं म्हटलंय आपण. म्हणजे जर का समजून चला Cl2 चं जर का व्हॉल्यूम वाढला इथं, क्लोरीन गॅस आहे ना, म्हणजे व्हॉल्यूम V1 होता तो व्हॉल्यूम काय झाला V2, व्हॉल्यूम मध्ये इन्क्रीज झाला. इफ देयर इज द इन्क्रीज इन व्हॉल्यूम दॅट इज नथिंग बट द चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट कॅन बी कॅरीड आउट ॲट दॅट टाइम यू कॅन से हियर वर्क इज डन इन दिस रिएक्शन. म्हणजे इन दिस reaction work is done while in the first reaction work is not done. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम झाला, भले एक्सपान्शन झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे काय झालं एक्सपान्शन झालं. ॲट दॅट टाइम दॅट इज ऑल्सो यू कॅन से वर्क इज डन. ओके. इन थर्ड रिएक्शन व्हॉट हॅपन्स हियर व्हेन यू कॅन कॅरी आउट द रिएक्शन बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन. दिस इज अ फॅमिलियर रिएक्शन विथ इच अदर N2 + thrice H2. At that time what happens here there is the formation of twice NH3. करेक्ट. आता इथं नायट्रोजन गॅस आहे
हायड्रोजन गॅस आहे, अमोनिया गॅस आहे. What happens in this reaction? This is the initial volume V1. If you can consider the reactant which can be having the total volume, it is the 4 volume, 1 volume of nitrogen and 3 volume of hydrogen, total 4 volume. But the volume of product and it is only 2 volume. Okay, so suppose for example, when you can consider here the reactant having more volume, product having less volume, means of that one the volume can be goes on decreases. Productचा व्हॉल्यूम कमी झाला. If the volume can be goes on decreases, that is the contraction can be carried out, there is a change in volume. ओके, पहिलं V1 ची व्हॅल्यू जास्त आहे, V2 ची कमी झाली बाळांनो. म्हणजे जर व्हॉल्यूम कमी झाला तरी सुद्धा इथं वर्क इज डन. म्हणजे थोडक्यामध्ये इन थर्मोडायनेमिक्स, in gaseous reactions, when you can say if there is no change in volume can be carried out, work is not done. While in that case, if there is the expansion या contraction of gases can be carried out, that is the change in volume can be carried out, either increase in volume or decrease in volume, work is done. मग वर्क आपल्याला जे घ्यायचं आहे त्याचंच आता आपल्याला डेरिवेशन घ्यायचं आहे आणि एकदम सिंपल 2 मार्काला हे आपल्याला डेरिवेशन बोर्डाला विचारलं जातं आणि आपल्याला ते क्लिअर करायचं. ओके, सो सी फर्स्ट अबाउट द नेचर ऑफ वर्क. हीट बद्दल आपण नंतर बोलूया. सी आता नेचर ऑफ वर्क बद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे तर फॉर आवर सिलेबस and that one is nothing but it is a pressure volume type of work. Pressure volume work. ओके, किंवा त्यालाच आपण असं म्हणतो की it is nothing but work done, what I say, in isothermal. लक्षात येतंय का बघा, work done in isothermal and irreversible process. Isothermal and irreversible process. आता सी फर्स्ट वन, आपल्या सिलेबसला तसं 2 टाईपची डेरिवेशन्स आहेत. वर्क डन इन आयसोथर्मल अँड इरिव्हर्सिबल किंवा वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल मधलं नंतर घेऊया आपण. खूप सोपं आहे डेरिवेशन हे. 1 2 ते 3 स्टेप मधलं डेरिवेशन आपल्याला 2 मार्काला विचारलं जातं. आता इट इज ऑल्सो कॉल्ड द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. यू नो व्हेरी वेल. अकॉर्डिंग टू दिस वन, सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कन्सिडर द वर्क इज इक्वल टू व्हॉट हॅपन्स हियर इन द फिजिक्स, यू कॅन स्टडी दॅट फॉर्म्युला, दॅट इज नथिंग बट द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द वर्क. बरोबर आहे. आता W is equal to force, applied force on that system, and if there is a displacement carried out. Displacement म्हणजेच काय तर that is nothing but the change in volume. लक्षात घ्या, रिएक्शनच्या बाबतीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे याचं डेरिवेशन पुढे घ्यायचं आहे. व्हॉट हॅपन्स हियर फॉर आवर कन्व्हिनियन्स यू कॅन राईट हियर द वर्क डन. बघा मी काय म्हणतोय, वर्क डन साठी आपल्याला डेरिवेशन घ्यायचं आहे. व्हॉट इज दॅट वन? नंबर फर्स्ट वन, W इज इक्वल टू, आपल्याकडे जे डेरिवेशन आहे त्याच्यासाठी मी काय लिहितो याचं ते सांगतो, -F इंटू डी असा फॉर्म्युला घ्यायचा. ओके, W इज इक्वल टू -F इंटू डी. आता तुम्ही म्हणाल की हे मायनस साईन का आलं, याचं रिझन तुम्हाला मी नंतर देतो, लक्षात घ्या. पण डेरिवेशन लिहिताना मायनस साईन विसरूच नका. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू काय आलं, मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द वर्क डन. बट सपोज फॉर एक्झाम्पल द फोर्स इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय येतं तर प्रेशर इंटू एरिया. बरोबर आहे. किंवा कदाचित तुम्ही लिहिलं असेल की प्रेशर इज इक्वल टू काय येतं तर दॅट वन इज नथिंग बट द फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. and that one is called as the pressure. ओके, म्हणजेच आपण आता हा ए इकडे घेतला, प्रेशर इंटू एरिया घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, फोर्स. ती व्हॅल्यू फक्त आपण इथं सबमिट करूया बाळांनो. W इज इक्वल टू काय आलं, मायनस साईन विसरायचं नाही, का दिलं ते नंतर सांगणार आहे. दॅट इज द प्रेशर इंटू एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ओके, आता तुम्ही म्हणाल की सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स हियर, सी हियर. Suppose this one it is a system, okay, and in this system you can carry out the gas expansion. This one it is the volume V1 and this one it is the volume V2. There is a change in volume can be carried out. Okay, this one it is the atmospheric pressure. It is the external pressure which can be applied on that gas, atmospheric pressure, and this one it is the temperature. Temperature remains constant. आता जर इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर प्रोसेस झाला आयसोथर्मल. पहिला हा पॉइंट क्लिअर झाला का बघा. आयसोथर्मल का लिहिलं, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयडिया क्लिअर. नंबर नेक्स्ट, इरिव्हर्सिबल असं लिहिलं, का लिहिलं तर व्हॉल्यूम V1 कॅन बी चेंज टू V2 ड्युरिंग ओनली वन स्टेप. इट इज अ फास्ट प्रोसेस.
ओके, म्हणजे जर एका स्टेपमध्ये चेंज होतोय तर त्याला आपण इरिव्हर्सिबल म्हणतो. करेक्ट. म्हणजे V1 to V2 चेंज कॅन बी कॅरिड आउट ड्युरिंग ओनली वन स्टेप, म्हणून त्याला म्हटलं इरिव्हर्सिबल प्रोसेस. ह्या दोन्ही शब्दाचे अर्थ क्लिअर झाले. टेम्परेचर कॉन्स्टंट अँड दिस इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याच्यातलं आपल्याला वर्क डन घ्यायचं आहे. आता आपण क्लिअर करूया. म्हणजे हा जो P आहे दॅट इज नथिंग बट द प्रेशर विच कॅन बी अप्लाइड ऑन दिस. इट इज द P एक्सटर्नल. म्हणजे इथं काय आलं, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, आता हे प्रेशर अप्लाइड केलेलं आहे. आता सी फर्स्ट वन, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज दिस वन? area, this is nothing but the system. Suppose for example this one, it is the container. Okay, and that container can be having its own area. जो काय त्याचा एरिया असेल तो बाळांनो, बरोबर आहे, हा त्याचा इथला एरिया येणार आहे. आणि प्लस ही त्याच्यामधली डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम झाला V1 to V2. म्हणजे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट घेतलं तर ऍक्च्युली काय झालं, व्हॉल्यूम कॅन बी चेंज फ्रॉम V1 to V2. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजेच काय झालं, इथं आपल्याला येईल W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू, आता काय येणार, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच कोण आलं तर चेंज इन व्हॉल्यूम V2 मायनस V1. लक्षात येतंय का बघा. ठीक आहे. म्हणजेच W इज इक्वल टू काय आलं, मायनस P एक्सटर्नल इंटू चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे कोण आला, डेल्टा फी. सो दिस वन इट इज नथिंग बट द इक्वेशन विच कॅन बी युजफुल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ वर्क डन ऑफ द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. म्हणजे याला आपण म्हणायचं प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. लक्षात येतंय का बघा. किती स्टेप्स आहेत रे, फक्त 3 ते 4 स्टेप्स आहेत फक्त. बरोबर आहे. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू, पहिल्यांदा परत बोलतोय, निगेटिव्ह साइन द्यायला विसरू नका. का दिलं त्याचं रिझन देणार बाळांनो, काळजी करू नका. F इंटू डी म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट द फोर्स इज इक्वल टू अप्लाइड प्रेशर, इट इज द P एक्सटर्नल इंटू एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ओके, बट यू नो व्हेरी वेल द एरिया इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द चेंज इन व्हॉल्यूम. Therefore you can write here the final volume minus initial volume. Therefore V2 minus V1 into P external and therefore W is equal to काय आलं, minus P external into delta V. किंवा minus P delta V लिहिलं तरी चालतं, तसं काय प्रॉब्लेम येत नाही. पण मायनस साइन विसरायचं नाही, मी परत सांगतोय. आता तुम्ही म्हणाल की हे वर्क डनचं झालं, इट इज कॉल्ड द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. हे बघा इथं आलं. आता आपल्याला क्वेश्चन कसा येईल तर एक्सप्लेन द डेरिवेशन फॉर, डिराइव्ह द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क असं येईल, किंवा डिराइव्ह वर्क डन इन आयसोथर्मल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस असं पण येईल. लक्षात येतंय का बघा. किंवा साधारण सिंपल देता तुम्हाला, डिराइव्ह W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. शक्यतो असं देणार नाही तेवढं सोपं, पण आपल्याला म्हणजे तसं जरी विचारला तरी त्याचं डेरिवेशन इथं आलं पाहिजे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त वर्क डनचे ह्या 4 स्टेप्स लिहा. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण याला मायनस साइन का दिलं. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की मायनस साइन आपण दिलं का दिलं, तर याचं कारण पहिल्यांदा लक्षात घ्या. When you can consider suppose for example the work done, what I say here, the work done which can be having the sign convention. म्हणजे आपल्याला वर्क डनची साइन्स नेमकी कोणकोणते ती घ्यायचं आहे. See here, number first one and that one is nothing but the work is negative. इथं निगेटिव्ह व्हॅल्यू दिली आपण. वर्क हे निगेटिव्ह पण असतं. आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू कधी येईल जरा व्यवस्थित समजून घ्या. आपण देताना दिले मायनस साइन, बरोबर आहे, मायनस P एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. V2 आणि V1 इथं आला बघा. V2 इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द V1. म्हणजेच इथं काय झालं, एक्सपान्शन झालं. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण काय करू, सपोज फॉर एक्झाम्पल इन द फर्स्ट केस इफ देर इज द एक्सपान्शन ऑफ अ गॅस कॅन बी कॅरिड आउट. ओके, एक्सपान्शन म्हणजेच मध्ये काय येणार, V2 इज ग्रेटर दॅन V1. V2 इज ग्रेटर दॅन V1. आता V2 इज ग्रेटर दॅन V1 ह्या जर दोन व्हॅल्यूज इथं सबमिट केल्या तर साहजिकच हे मोठं असल्यामुळे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटू प्रेशर, तर इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पण इथं येणारं साइन काय येणार आहे, निगेटिव्ह. W इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हेन द एक्सपान्शन कॅन बी कॅरीड आउट या इनक्रीज इन व्हॉल्यूम कॅन बी कॅरीड आउट, व्हॉट आय से, इनक्रीज इन व्हॉल्यूम V2 इज ग्रेटर दॅन V1. At that time W is always negative. वर्क डन हे ऑलवेज निगेटिव्ह असतं. कधी, जर एक्सपान्शन ऑफ अ गॅस आलं तर. ओके, आता जर W निगेटिव्ह आहे तर इथं काय म्हणायचं, तर ऍट दॅट टाइम यू कॅन से
वर्क इज डन, शब्द व्यवस्थित ऐका, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. लक्षात येतंय का बघा, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, याचा अर्थ समजून घ्या. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे सिस्टीमनं वर्क केलं, कोणावर केलं तर सराउंडिंग वर केलं, बरोबर आहे. म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, ऍट द टाइम यू कॅन से डब्ल्यू इज इक्वल टू निगेटिव्ह. आणि असं जर पाहिजे असेल तर आपल्याला हे जर निगेटिव्ह साइन आपण अगोदरच ठेवलं ना ते आपल्या डेरिव्हेशन मध्ये, तर आपल्याला ह्याचा प्रॉब्लेम येत नाही. आता एक साधं सेकंड कंडिशन आपण घेऊया. सपोज फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅन कन्सिडर देअर इज द कॉन्ट्रॅक्शन कॅन बी कॅरीड आउट, कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ गॅस. मग अशी रिएक्शन आपण घेतली होती, नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया, आठवते का बघा, N2 प्लस थ्राइस H2 गिव्स ट्वाइस NH3. डिक्रीज इन व्हॉल्यूम झाला म्हणजे तिथं काय झालं, V1 इज ग्रेटर दॅन V2 किंवा उलट म्हणा V2 इज लेस दॅन V1. म्हणजेच इथं काय झालं, आता आपण असं करूया. सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द V1, ओके, अँड दिस वन इट इज द अप्लाइड प्रेशर ऑन दॅट गॅस. लक्षात येतंय का बघा. आणि जर डिक्रीज झाला, दिस व्हॉल्यूम कॅन बी गोज ऑन डिक्रीज, V2 फायनल व्हॉल्यूम कमी झाला, इथं कॉन्ट्रॅक्शन झालं. आता कॉन्ट्रॅक्शन जर झालं तर साधी गोष्ट आहे, जरा थोडासा विचार करा. V2 ची व्हॅल्यू कमी आहे, आपण आता हे डेरिव्हेशन घेतलं, P एक्सटर्नल इज इंटू V2 मायनस V1 आहे. V2 कमी आहे, V1 जास्त आहे, कळतंय. V2 कमी, V1 जास्त आहे, म्हणजे V2 मायनस V1 ही व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येणार आहे. ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, बरोबर आहे. आणि ही निगेटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह. म्हणजेच इथली वर्क डनची व्हॅल्यू काय येणार, W इज इक्वल टू पॉझिटिव्ह. दॅट इज नथिंग बट द वर्क डन कॅन बी हॅव्हिंग द टू साइन्स, W इज इक्वल टू निगेटिव्ह ऑल्सो, W इज इक्वल टू पॉझिटिव्ह ऑल्सो. निगेटिव्ह कधी येईल, इफ देर इज द एक्सपान्शन ऑफ अ गॅस कॅन बी कॅरीड आउट, इन्क्रीज इन व्हॉल्यूम, ॲट दॅट टाइम W इज निगेटिव्ह अँड यू कॅन से वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. आता W पॉझिटिव्ह का आलं तर डेल्टा V आपला निगेटिव्ह आला. लक्षात घ्या, निगेटिव्ह निगेटिव्ह काय झालं, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं, डिक्रीज इन व्हॉल्यूम झाला. म्हणजेच इथं आपण काय म्हणू शकतो तर वर्क इज डन. आता जरा व्यवस्थित बघा, वर्क इज डन कुणी केलं, बाय द सराउंडिंग. बाय द सराउंडिंग कुणावर केलं, ऑन द सिस्टीम. आता डोक्यात आलं का बघा. जर कॉन्ट्रॅक्शन झालं तर वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. म्हणजे थोडक्यात दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आहे वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. एवढं जरी केलं तरी लक्षात येईल. जर बाय द सिस्टीम असेल, वर्क इज डन बाय द सिस्टीम, तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम W इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे न्यूमेरिकल जर तुम्हाला विचारलं, समजून चाला की एखादा आपल्याला न्यूमेरिकल देतात, कॅल्क्युलेट द वर्क डन वगैरे, आणि त्याच्यामध्ये येतात व्हॉल्यूम कॅन बी चेंज फ्रॉम 5 dm क्यूब टू 10 dm क्यूब. आता मला सांगा 5 dm क्यूबचा जर 10 dm क्यूब झालाय तर व्हॉल्यूम वाढलाय, याचा अर्थ तुमचं वर्क डनचं काय आलं पाहिजे, साइन निगेटिव्ह आलं पाहिजे. एवढं डोक्यात ठेवा. असं जर आलं की कॅल्क्युलेट द वर्क डन इन, पुढे बाकीचं काय असेल आपण न्यूमेरिकल मध्ये घेऊया, पण तात्पुरतं क्लिअर करूया. व्हॉल्यूम कॅन बी चेंज फ्रॉम 5 dm क्यूब टू 2 dm क्यूब. 5 टू 2 काय झालं इथं तर दॅट वन इज नथिंग बट द व्हॉल्यूम कमी झाला, डिक्रीज इन व्हॉल्यूम. जर डिक्रीज झाला ना तर तुमचं वर्क डनचं साइन पॉझिटिव्हच आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता लक्षात येतंय का बघा. म्हणजे बाळांनो, वर्क डन दॅट इज द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, आणि त्याची ही दोन साइन कन्व्हेन्शन्स, वर्क पॉझिटिव्ह कधी आणि वर्क निगेटिव्ह कधी, हे दोन क्लिअर झाले. याच्यामध्ये काय शंका, ओके. जरा थोडंसं आणखीन एकदा प्रॅक्टिस करा आणि आपण पुढचं आणखीन नेक्स्ट पार्टमध्ये हे क्लिअर करूया. थँक्यू. ओके, last time we can discuss about the nature of work. W is equal to positive and W is equal to negative. ते दोन टर्म्स आपण घेतलं. आता आपल्याला नेचर ऑफ हीट घ्यायचं आहे. म्हणजे क्यूलाच आपण डेल्टा H म्हटलंय. आठवत असेल तर बघा, इन ॲडिबॅटिक प्रोसेस एन्थाल्पी रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज द डेल्टा H इज इक्वल टू 0 आपण घेतलं होतं. दॅट वन इज नथिंग बट द Q इज इक्वल टू 0, बरोबर आहे. म्हणजे डेल्टा Hलाच आपण काय म्हटलं, चेंज इन एन्थाल्पी. आता ह्या डेल्टा H घ्या किंवा Q घ्या, दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आपण गेल्या वर्षी एक दोन टाइप ऑफ रिएक्शन शिकलो होतो. नंबर फर्स्ट वन, अँड इट इज नथिंग बट द एक्झोथर्मिक रिएक्शन, अँड सेकंड वन इज नथिंग बट द एंडोथर्मिक रिएक्शन. ओके, यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द एक्झोथर्मिक रिएक्शन. Exothermic reaction in which heat is evolved, yeah, heat is given out. At that time, that reaction is called as the exothermic reaction. And what is the endothermic reaction?
अ रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द एंडोथर्मिक रिॲक्शन. अमंग दिस वन देर इज द नेक्स्ट डेफिनिशन अँड दॅट वन इज नथिंग बट इन एक्झोथर्मिक रिॲक्शन लिहिताना आपण असं लिहिलं होतं डेल्टा एच इज निगेटिव्ह. In endothermic reaction, delta H is equal to positive. So what is the delta H? It is nothing but the difference in enthalpy. याचाच अर्थ काय तर suppose for example reactants can be converted to the products. What happens here? H1 is the initial enthalpy and H2 is the final enthalpy. आपल्याला दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे म्हणजेच आपण काय लिहिणार डेल्टा एच, दोघांच्या एन्थाल्पी मधला डिफरन्स. डेल्टा मीन्स डिफरन्स, एच एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी. आपण ज्यावेळेस चेंज घेतो त्यावेळेस काय करतो फायनल मायनस इनिशियल, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. आता इथं जर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे तर रिॲक्टंट कन्वर्टेड टू प्रॉडक्ट ॲट दॅट टाइम हीट इज इक्वल्ड, म्हणजे प्रॉडक्टची हीट कमी असणार आहे. H2 लेस H1 मोर, साहजिकच डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह आलं. H2 मायनस H1, H2 कमी आहे H1 जास्त आहे म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह आला, बरोबर आहे. आणि इथं जर घेतलं सपोज फॉर एक्झाम्पल इन एंडोथर्मिक रिॲक्शन व्हॉट हॅपन्स तर रिॲक्टंट प्लस हीट देर इज द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट्स, म्हणजे H2 जास्त असणार, हीट ॲब्सॉर्ब केली म्हणजे H2 ची व्हॅल्यू जास्त आहे H1 ची कमी आहे तर डेल्टा एच कसा येणार बाळांनो पॉझिटिव्ह. म्हणजे इथं दोनच सायन्स आहेत परत आणखी की व्हेन यू कॅन से हियर अकॉर्डिंग टू दिस वन यू कॅन राईट हियर नंबर फर्स्ट वन that is the Q is equal to positive, okay, and second one is nothing but the Q is equal to negative. Q पॉझिटिव्ह कधी, डेल्टा एच पॉझिटिव्ह कधी, रिॲक्शन इज एंडोथर्मिक. लक्षात घ्या पॉझिटिव्ह आहे एंडोथर्मिक, म्हणजेच इथं तुम्ही काय म्हणणार हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम ॲट दॅट टाइम द Q इज द पॉझिटिव्ह. हीट ॲब्सॉर्ब केली, एन्थाल्पी वाढणार आहे. लक्षात येते का बघा. आणि Q इज निगेटिव्ह तर इथं तुम्ही काय म्हणणार हीट इज इव्हॉल्व्ड फ्रॉम द सिस्टीम, या यू कॅन से हीट इज गिव्हन आउट फ्रॉम द सिस्टीम ॲट दॅट टाइम यू कॅन से Q इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे आपण वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, Q हीट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि आपण असं म्हटलं समजून चला आणखीन एक आपण लिहू शकतो की Q इज इक्वल टू 0 ॲट दॅट टाइम यू कॅन से सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम, म्हणजे देर इज द नो ॲब्सॉर्प्शन नो इव्हॉल्युशन ऑफ अ हीट. ओके, सो दिस वन इट इज द नेचर ऑफ अ हीट. आता ह्याच्यामध्येच एन्थाल्पी नंतर आपल्याला एक छोटंसं आणखीन आर्टिकल घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द इंटरनल एनर्जी. ओके, सो व्हॉट इज द इंटरनल एनर्जी? सी फर्स्ट वन इंटरनल एनर्जी विच कॅन बी डेसिग्नेटेड बाय द लेटर कॅपिटल यू, यू नो व्हेरी वेल. आता आपल्याला एक माहिती आहे की गेल्या वेळेस आपण दोन डेफिनेशन्स केल्या होत्या. इंटरनल एनर्जीला आपण काय म्हटलं होतं तर इट इज अ स्टोर्ड अमाऊंट ऑफ हीट ऑफ दॅट सिस्टीम, या यू कॅन से द अमाऊंट ऑफ हीट, अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑलरेडी प्रेझेंट इन दॅट सिस्टीम, दॅट इज कॉल्ड द इंटरनल एनर्जी. आता जर आपण इनिशियल इंटरनल एनर्जी घेतली U1 आणि फायनल इंटरनल एनर्जी घेतली U2, लक्षात घ्या तर मी एक स्टेटमेंट वापरलं होतं आठवतंय का बघा. इनिशियल इंटरनल एनर्जी या फायनल इंटरनल एनर्जी, या यू कॅन से हियर ऑल्सो इनिशियल एन्थाल्पी या फायनल एन्थाल्पी ऑफ अ सिस्टीम डज नॉट कॅल्क्युलेटेड. Initial values and final values of internal energy and enthalpy does not calculated. You calculate the change in internal energy delta U. चेंज इन एन्थाल्पी तुम्ही ह्या दोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे U2 मायनस U1. डेल्टा H इज इक्वल टू काय येणार आहे H2 मायनस H1. इज दॅट क्लिअर? आता इंटरनल एनर्जीशी रिलेटेड आपल्याला काय घ्यायचं आहे तर अगेन द साइन कन्व्हेन्शन्स ऑफ द इंटरनल एनर्जी. सी फर्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द सिस्टीम. व्हॉट आय से जरा थोडंसं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण समजून घेऊ बाळांनो. इन दिस सिस्टीम द गॅस इज एनक्लोज अंडर द प्रेशर. ठीक आहे. व्हॉट हॅपन्स हियर इन दिस गॅस द इनिशियल इंटरनल एनर्जी इज द 20 किलोजूल. या गॅसची इनिशियल इंटरनल एनर्जी किती आहे 20 किलोजूल आहे. आता जरा थोडं लक्ष द्या. आता जर याच्यामध्ये तुम्ही आणखीन 10 किलोजूल हीट सप्लाय केली या गॅसला म्हणजेच काय 10 किलोजूल हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. लक्षात येतंय? तर ॲट दॅट टाइम द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम इज इक्वल टू किती येणार तर 30 किलोजूल. म्हणजेच याचा अर्थ डेल्टा यू इज इक्वल टू काय आलं
U2 मायनस U1 म्हणजेच प्लस 10 किलो जूल. कळतंय का बघा? म्हणजे डेल्टा यू लक्षात येत आहे का बघा? चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू काय आलं? पॉझिटिव्ह. डेल्टा यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह कधी आलं? तर इफ हीट इज ऍब्सॉर्ब्ड. हेच आपण एन्थाल्पीच्या बाबतीमध्ये पण शिकलोय. क्लिअर? डेल्टा एच इज इक्वल टू पॉझिटिव्ह, हीट इज ऍब्सॉर्ब्ड. इफ द हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम ऍट दॅट टाइम इनक्रीज इन इंटरनल एनर्जी प्लस 10 किलो जूल. आता याच्या उलट घेऊया. सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स हियर? इनिशियल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द 20 किलो जूल अँड धिस सिस्टीम सॉरी विच कॅन बी इफॉल 10 किलो जूल. याच्यामधनं तुम्ही 10 किलो जूल काय केली? इफॉल केली आहे. त्या 20 मधली 10 किलो जूल काढून घेतली. म्हणजे जर 10 किलो जूल काढून घेतली तर खाली किती राहिलं? फक्त 10 किलो जूल. लक्षात येत आहे? फायनल इंटरनल एनर्जी 10 किलो जूल, इनिशियल इंटरनल एनर्जी 20 किलो जूल. आता जर डेल्टा यू घेतला तर U2 मायनस U1 घेतलं तर किती आलं? मायनस 10 किलो जूल. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह. कधी निगेटिव्ह आलं? तर इफ द हीट इज गिव्हन आउट फ्रॉम दॅट सिस्टीम या हीट इज इव्हॉल्व फ्रॉम दॅट सिस्टीम. लक्षात घ्या. डेल्टा यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह, हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय दॅट सिस्टीम. डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह, हीट इज गिव्हन आउट फ्रॉम दॅट सिस्टीम. आणखीन कदाचित आपण असं करूया. जरा थोडंसं आता लक्ष द्या. समजून चला. फॉर एक्झाम्पल दिस वन इज द सिस्टीम and the initial internal energy of that system is the 50 किलो जूल. ऍक्च्युअली आपल्याला हे आपण कन्व्हिनियन्स साठी घेतोय. लक्षात घ्या. आपल्याला माहिती नाही व्हॅल्यू त्या एक कन्व्हिनियन्स साठी घेतोय. बरोबर आहे? तुम्ही डेल्टा यू कॅल्क्युलेट करू शकता. आपल्या माहितीसाठी घेतलंय. आता काय केलं तर धिस सिस्टीम व्हॉट आय से ऍब्सॉर्ब्स ओके 10 किलो जूल. 10 किलो जूल त्यानं हीट ऍब्सॉर्ब केली. आता लक्ष द्या व्यवस्थित. ऍज वेल ऍज वर्क इज डन. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. बाय दॅट सिस्टीम अँड दॅट इज इक्वल टू 20 किलो जूल. ओके. हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम 10 किलो जूल. वर्क इज डन बाय द सिस्टीम 20 किलो जूल. देन व्हॉट इज द इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सिस्टीम? सी फर्स्ट वन. इनिशियल इंटरनल एनर्जी 50 किलो जूल आहे. समजून घ्या. इनिशियल इंटरनल एनर्जी 50 किलो जूल आहे. ओके. आता त्यानं ऍब्सॉर्ब केली 10 किलो जूल. म्हणजेच काय येणार? तर इथं काय आपण घेऊया 50 प्लस 10 म्हणजे त्याची किती झाली? 60 किलो जूल. इथपर्यंत लक्षात आलं? आता डोकं चालवा. वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीमनं वर्क डन केलं ऑन द सराउंडिंग. बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. जर सिस्टीमनं वर्क डन केलंय बाय द सिस्टीम आहे तर आपल्याला माहिती आहे W इज इक्वल टू काय येतं? निगेटिव्ह. म्हणजे धिस 20 किलो जूल हीट विच इज युज्ड फॉर वर्क डन बाय दॅट सिस्टीम. म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम झालं ना तर मग मात्र त्यानं 20 किलो जूल हीट यूज केली. म्हणजे याच्यामधून आपल्याला 20 किलो जूल हीट काय करावी लागेल? तर मायनस करावी लागेल. म्हणजेच त्याची किती राहिली? तर 40 किलो जूल. पहिला पॉइंट क्लिअर. म्हणजे एकच गोष्ट लक्षात घ्या बाळांनो की इफ द हीट इज ऍब्सॉर्ब्ड डेल्टा यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह, हीट इज गिव्हन आउट डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह. पण आपण आता इथं असं म्हणूया. सपोज फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं क्लिअर करा. नंबर एवढंच आपण घेतलं की वी कॅन कन्सिडर हिअर द वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क इज डन बाय द सिस्टीम. तेवढ्यासाठी जर काही इंटरनेटचा विचार केला तर मात्र काय होणार आहे? डेल्टा यू निगेटिव्ह कमी आलं. फक्त एवढ्यासाठी लक्षात घ्या. डेल्टा यू काय झाला? निगेटिव्ह. आणि इथं आपण असं म्हटलं की वर्क इज डन ओके ऑन द सिस्टीम. सिस्टीमवर जर वर्क डन झालं तर मग मात्र त्याची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय आला? पॉझिटिव्ह आला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला 3 टर्म्स महत्वाचे आहेत. साइन आपल्याला क्लिअर झाली पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला उपयोग आहे. नंबर फर्स्ट वन आपण घेतलं अँड दॅट वन इज नथिंग बट सी फर्स्ट वन द W. W इज इक्वल टू पॉझिटिव्ह. कधी म्हटलं? तर वर्क इज डन ओके ऑन द सिस्टीम. पॉझिटिव्ह आहे ऑन द सिस्टीम. लक्षात येतंय का बघा? ठीक आहे. आपण दुसरं घेतलं W इज इक्वल टू निगेटिव्ह. कधी म्हटलं? तर वर्क इज डन बाय द सिस्टीम. बरोबर आहे. ही 2 साइन कन्व्हेन्शन्स वर्क डनची क्लिअर. ठीक आहे. नंबर नेक्स्ट वन
that is nothing but the Q, that is the delta H is equal to positive. कधी म्हटलं तर heat is absorbed by the system. Heat is absorbed by the system. Okay. Q is equal to negative आपण घेतलं कधी तर at that time heat is evolved from the system. लक्षात येतंय का बघा, heat is evolved from the system at that time Q is equal to negative. Correct. नंबर थर्ड वन, आता इथं घ्या डेल्टा यू. डेल्टा यू पॉझिटिव्ह घेतलं कधी तर हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. ओके, हीट इज ॲब्सॉर्ब्ड. डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह कधी घेतलं तर हीट इज इव्हॉल्व्ड. लक्षात येतंय का बघा, फ्रॉम द सिस्टीम. आयडिया क्लिअर. अजून एक घेतलं डेल्टा यू पॉझिटिव्ह. आता थोडंसं क्लिअर करा. तर इथं फक्त वर्क डनच्या बाबतीमध्ये वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर का सिस्टीमवर वर्क डन झालं लक्षात घ्या तर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. ओके. आणि डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह तर मग वर्क डनच्या बाबतीमध्ये वर्क इज डन. आता इथं काय म्हणणार बाय द सिस्टीम. म्हणजे ही साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला माहिती पाहिजेत का तर पुढे फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी डेरिव्हेशन्स आपल्याला फटफट कळली पाहिजे. म्हणजे याप्रमाणे आपण साइन कन्व्हेन्शन्स फॉर वर्क डन, एन्थाल्पी म्हणजेच हीट आणि नंबर नेक्स्ट वन दॅट इज द इंटरनल एनर्जी क्लिअर केलं. ओके, चल थँक्यू व्हेरी मच.